फिरे धरण्याला पण नाईक नाही गावला. आणि अशा वेळी कॅप्टन गिल गोरा अधिकारी, कॅप्टन गिल गोरा अधिकारी, हात विषधरी तोऱ्यात भारी. सैन्य घेऊन निघाला जोमात, सैन्य घेऊन निघाला जोमात, वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी जी जी. वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी जी, वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी. आणि त्यावेळी आमचे राघोजी भांगरे कुठे होते? राघू नाईक भीमाशंकराला, राघू नाईक भीमाशंकराला, भीमाशंकराला फितुरीनं घात बघा केला. खबर लागली गोऱ्या माकडाला, खबर लागली गोऱ्या माकडाला. कॅप्टन गिल त्याच समयाला घेऊन फौजेला निघाला वाघ धरण्याला, वाघ धरण्याला जिरहाजी जी, वाघ धरण्याला जिरहाजी जी, वाघ धरण्याला जिरहाजी जी. त्या भीमाशंकरात राघोजी भांगरे आले. ही बातमी इंग्रज अधिकारी कॅप्टन गिलला लागली. आणि मग कॅप्टन गिल त्याच समयाला घेऊन फौजेला निघाला वाघ धरण्याला, वाघ धरण्याला जिरहाजी जी, वाघ धरण्याला जिरहाजी जी, वाघ धरण्याला जिरहाजी जी. अरे पण आमचा राघोजी भांगरे काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राघू नाईक तयार घडी भारी, राघू नाईक तयार घडी भारी, करून तयारी, करून तयारी. हत्यारबंद पोर सोबतीला, हत्यारबंद पोर सोबतीला, वेषांतर करून नाईक गेला, प्रणाम केला महादेवाला जी जी जी. प्रणाम केला महादेवाला जी जी, प्रणाम केला महादेवाला जी जी. राघोजी भांगरेंनी आपल्या सहकार्यांना भीमाशंकरात वेषांतर करून पांगून पांगून तैनात केलं. कॅप्टन गिल हा फार धूर्त इंग्रज अधिकारी. त्यानं रात्रीच्या वेळी लपून छपून प्रचंड सैन्यानिशी भीमाशंकराच्या डोंगराला वेढा दिला. परंतु इकडे आमचे राघोजी भांगरे, आमचे राघोजी भांगरे मोठ्या भक्तिभावानं त्या महादेवाच्या पिंडी समोर बसलेले आहेत. महादेवाच्या पिंडी समोर नाईक बैसला, बेल भंडार वाहून राघू बोलू लागला. द्यावी शक्ती गोऱ्या माकडाला ठार करण्याला, सरसरा कापून धाडतो त्याला नरकाला. द्यावी शक्ती गोऱ्या माकडाला ठार करण्याला जिरहाजी जी, ठार करण्याला जिरहाजी जी, ठार करण्याला जिरहाजी जी. आणि तितक्यात कावजी पळत आला आणि त्यानं सांगितलं नाईक गोरी माकडं आल्या ती. आणि त्यांनी भीमाशंकराला वेढा दिलाय. आणि मग धुमधडाडा आवाज झाला, धुमधडाडा आवाज झाला. धुमधडाडा आवाज झाला. भीमाशंकराला पिंजऱ्यात सिंह अडकला, पिंजऱ्यात सिंह अडकला. गोऱ्यांनी बंदुकांचे बार काढले. गोऱ्या साहेबाला वाटलं आता आपण राघोजी भांगरेंना अटक करणार. पण आमचा राघोजी काय करत होता? राघू नाईक तयार झाला, राघू नाईक तयार झाला, तयार झाला. दांडपट्टा घेतला हाताला, रायफल होती सोबतीला, काडतुसाचा पट्टा कमरला. आणि राघू नाईकानं गर्जना केली, हर हर धावतो हिसका गोऱ्या माकडाला, गोऱ्या माकडाला जिरहाजी जी, गोऱ्या माकडाला जिरहाजी जी, गोऱ्या माकडाला जिरहाजी जी. गोऱ्यांनी त्या मंदिराला वेढा दिला आणि आमचा राघू भांगरा तयार झाला. तो कसा गरगरा फिरवितो पट्टा, गरगरा फिरवितो पट्टा. आदिवासी पट्टा धावतो रामरट्टा. गरगरा फिरवितो पट्टा, आदिवासी पट्टा
मोठा धावतो राम रट्टा चालवितो सफाईदार बघा हात. चालवितो सफाईदार बघा हात. संचारले शिवाजी जसे अंगात जी जी जी. संचारले शिवाजी जसे अंगात जी जी. संचारले शिवाजी जसे अंगात जी जी. आमच्या राघोजी भांगरेंनी भीमाशंकरात रणकंदन वाजवलं. अरे त्या गोऱ्यांना पळायला जागा सापडत नव्हती. काय परिस्थिती होती. नायकाचा पारा चढलेला, नायकाचा पारा चढलेला, पारा चढलेला. एक एक गोऱ्या माकडाला यमपुरीचं तिकीटच त्याला. लाल रंग आला देवळाला, मुडद्यांचा खच पडलेला. अरे हा कॅप्टन गिल काय म्हणतोय. यमराज आला धरणीला. या राघू नायकानं समोर येईल त्याला कापून काढलं. अरे कित्येक गोऱ्या शिपायांचा तर उभ्या उभ्या आमच्या राघोजीनं मुंडकं पिरगाळून फेकलं. आणि अशा वेळी हा कॅप्टन गिल काय म्हणतोय. यमराजा आला धरणीला, यमराजा आला धरणीला. पळा पळा गोरा बोलेला, गोरा बोलेला जिरहा जी जी. गोरा बोलेला जिरहा जी जी. गोरा बोलेला जिरहा जी जी. इंग्रजांची दानाफान झाली. राघू नाईकानं आपल्या पोरांना इशारा केला. काम फत्ते झालं. आता पळा. प्रणाम करून भगवान शंकराला, प्रणाम करून भगवान शंकराला, भगवान शंकराला. राघू नाईक पसार झाला, पसार झाला जिरहा जी जी. पसारे झाला जिरहा जी. पसारे झाला जिरहा जी जी. अरे आमचा राघोजी भांगरा त्या कॅप्टन गिलच्या छाताडावर थैथय नाचला. ही बातमी सबंध हिंदुस्थानात पोहोचली. आणि मग काय झालं माहितीये का. राघोजीचा झाला बोलबाला. हे राघोजीचा झाला बोलबाला, झाला बोलबाला. कीर्ती गेली चहू मुलखाला. आणि तसंच साताऱ्याच्या राजगादीला, साताऱ्याच्या राजगादीला खलिता आला. नायकानं यावं साताऱ्याला, यावं साताऱ्याला जिरहा जी जी. यावं साताऱ्याला जिरहा जी. यावं साताऱ्याला जिरहा जी जी. राघू नाईकांना खलिता आला. आणि राघू नाईक साताऱ्याला आले. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले यांनी राघोजी भांगरे यांचं स्वागत केलं. आणि प्रतापसिंह राजे भोसले यांनी राघोजींवरती कौतुकाची थाप दिली. आणि सांगितलं हा आमचा सह्याद्रीचा ठाण्या वाघ राघोजी भांगरे. आणि म्हणून जय जयकार वीर नायकाचा, वीर नायकाचा जिरहा जी जी. वीर नायकाचा जिरहा जी जी. वीर नायकाचा जिरहा जी जी. राघोजी भांगरेंची जबरदस्त इंग्रजांनी घेतली. आणि अशातच थंड फितुरीने घात करायला सुरुवात केली. आणि एक दिवस एक बातमी त्या गोऱ्या पोलिसांना लागली. ती बातमी काय होती. एक बातमी लागली साहेबाला, एक बातमी लागली साहेबाला, लागली साहेबाला. राघू नाईक पंढरपुराला गेला आहे बघा दर्शनाला. गोरे अधिकारी प्रचंड फौज घेऊन पंढरपुरामध्ये पोहोचले. राघोजींच्या लक्षात आलं की गोऱ्यांनी प्रचंड फौज आणली आहे. आपले थोडे सहकारी आपल्या सोबत आहे. हत्यारं सुद्धा मोजकीच आहेत. आता अटकेला सामोरं जाऊ आणि नंतर या गोऱ्यांना हिसका दाखवू. अरे वाघ जेव्हा शिकार करण्यासाठी झेप घेतो ना, तेव्हा त्याला 2 पावलं मागं यावं लागतं. आमच्या राघोजीनेही तोच विचार केला असेल. अरे खरा योद्धा तोच असतो जो युद्धभूमीवर मनगटाच्या जोरावर आणि बुद्धी कौशल्यावर निर्णय घेत असतो. राघोजींनी काय केलं. इंग्रजांच्या जबर हल्ल्याला, इंग्रजांच्या जबर हल्ल्याला, जबर हल्ल्याला नायकानं विचार काय केला. जिवंत ठेवण्या बंडाला सामोर जाऊ अटकेला, सामोर जाऊ अटकेल्या. नंतर हिसका दाऊ गोऱ्याला, दाऊ गोऱ्याला जिरहा जी जी. दाऊ गोऱ्याला जिरहा जी जी. दाऊ गोऱ्याला जिरहा जी जी. इंग्रजांनी त्या पंढरपुराला वेढा दिला. आणि मग अटक केली वीर नायकाला, अटक केली वीर नायकाला. हे